हाय, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सविताज केक हाऊसमध्ये परत एकदा नवीन केक आणि नवीन फ्लेवरसोबत. तर आजचा आहे हा चॉकलेटचा केक. चला तर मग बनवून घेऊयात. हा आहे 1 किलोचा केक आणि या ठिकाणी मी 6 इंचाच्या टिनमध्ये हा केक बेक करून घेतला होता. तर याच्या मी 3 लेयर करून या ठिकाणी हा केक बनवून घेत आहे. तर चॉकलेट केक करताना यामध्ये मी आपण चॉकलेटचं जे ट्रफल केकसाठी गनाशी बनवतो त्यात मी थोडंसं क्रीम ॲड करून ते मेल्ट करून घेतला चॉकलेट आणि यामध्ये क्रीम ॲड केल्याच्यानंतर मी या ठिकाणी 1 चमचा किंवा 2 चमचा त्यात ॲड करत आहे. तर असं चॉकलेट केकमध्ये चॉकलेट किंवा मग चॉकलेटचे जे छोटे छोटे बॉल येतात किंवा मग चॉकलेट्स जे छोटे छोटे तुकडे असतात ते त्यात ॲड केले की त्या चॉकलेट केकची टेस्ट खूप छान लागते. तर बोलता बोलता इथे 3ही लेयर आयसिंग करून झालेले आहेत आणि या ठिकाणी मी आता केक फायनल आयसिंग करून घेत आहे. तर यावर मी वरतून चॉकलेट पोर करणार आहे. तर त्यासाठी मी हा केक आयसिंग झाल्याच्यानंतर थोडा वेळ 10 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवला आणि तोपर्यंत दिवाबत्तीची वेळ झाली होती. तर या ठिकाणी मी देवाचा दिवा आणि मग बाहेर तुळशीची दिवाबत्ती करून घेतली. संध्याकाळची वेळ झाली आणि असं तुळशीचा दिवा देवाचा दिवा लावल्याशिवाय मग पुढचे कामही त्याशिवाय आवरत नाहीत. आणि त्यानंतर तोपर्यंत केकही फ्रीजमध्ये थंड होत होता आणि त्यानंतर लगेच मी पुढचा केकची डिझाईन करून घेतली. तर या केकचा चॉकलेट पोरिंगचा जे मी इथे पोर केलं चॉकलेट तर त्याचा व्हिडिओ करताना कॅमेरा ऑन करायचं राहून गेलं, तर त्याबद्दल खरंच सॉरी. त्यानंतर मी इथे काही फॉक्स बॉल ॲड करून घेतलेत आणि काही स्प्रिंकलर्स गोल्डन कलरचे यूज केलेत आणि हॅपी बर्थडेचं इथं छोटंसं टॅग ॲड करून हा झाला आहे केकचा फायनल लूक. तर कसा वाटतो आहे तुम्हाला हा चॉकलेटचा केक? कमेंट करून नक्की सांगा.